नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या शरयू आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आत्ताच आपल्याकडे दसरा झाला. त्या दसऱ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला दसऱ्याची थोडी माहिती देते, काही पौराणिक गोष्टी पण सांगते. हं. आपल्याकडे असं बोलतात, दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. या दिवशी आनंदाला तोटा नाही आहे. आपण खूप छान रीतीने दसरा साजरा करतो. आपण गोडधोड करतो घरात. कोणी बासुंदी पुरी करतं, कोणी श्रीखंड पुरी करतं, कोणी पुरणपोळ्या करतं. पण गोड हे आपल्याकडे करतातच करतात. हं. त्याच्यानंतर दाराला तोरण लावतो. बघा आंब्याची पानं, भाताच्या लोंब्या आणि झेंडूची फुलं ह्याचं सगळ्याचं तोरण बांधलेलं असतं. कशाला? तर ते एक मांगल्याचं प्रतीक आहे. दारात रांगोळी काढतो. का काढतो? ते पण मांगल्याचं प्रतीक आहे आणि रांगोळी हे दाखवते, की आवर लाईफ इज लाईक दिस रांगोळी फुल ऑफ कलर. ते नुसतं पांढरं नाहीये. काही जणांकडे बघा माणूस गेल्यावर पांढरं घालतात, काही जणांकडे काळं घालतात. तर असं आमचं लाईफ नाही. इट इज अ फुल ऑफ जॉय अँड हॅपीनेस. आपलं जीवन हे आनंदाने आणि सुखसमृद्धीने पूर्णपणे भरलेलं आहे. हे दाखवण्यासाठी ती आपण रांगोळी काढतो. तुम्ही कुठेही जा, एखाद्याने चांगली रांगोळी काढली असेल, तर नकळत का होईना आपल्या तोंडून उद्गार निघतात ना, "वॉव! काय छान रांगोळी काढली." बरं वाटतं मनाला कुठेतरी. तर हे त्याचं प्रतीक आहे आनंदाचं आणि मांगल्याचं. दाराला तोरण लावतो. हं. आंब्याच्या पानाचं तोरण असतं. त्याच्यात भाताच्या लोंब्या असतात. म्हणजे बघा आमच्याकडे एवढं भात पिकतं, की आम्ही दाराला पण त्याची तोरणं लावतो. इतकी फुलं आहेत, की आम्ही दारालाही लावतो. तुम्ही बाहेरच्या देशाचं जरा निरीक्षण करा. तुम्हाला असं दिसून येईल काही देशामध्ये खायला काही नाहीये आणि आपल्याकडे सगळं समृद्ध आहे. म्हणून आपण ते करतो. या दिवशी आपण आपलं जे हे असतं ना, अ, यंत्र, सामुग्री वगैरे त्याची पूजा करतो. बघा तुमचे आई-वडील जर कामावर जात असतील, तर त्या कारखान्यात पण त्यांचे यंत्र वगैरे असतात. त्या यंत्रांची पूजा करतात. साफ-सफाई करून आता वर्षातनं एकदा तरी यंत्राला सुद्धा हवे की नाही साफ-सफाई, त्याला ऑइलिंग पाहिजे. मी तुम्हाला नेहमी सांगते, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टी, प्रत्येक ज्या रीती आहे त्याला सायंटिफिक रिझन आहे. शास्त्रीय कारण आहे. उगाचच नाही सगळेजण करतात म्हणून करायचं. बघा ते यंत्र आहे, पण ते सुद्धा काम करून दमतं. एक दिवस त्याला सुट्टी द्यायची, जरा थंड करायचं, ते साफ करायचं, त्याला ऑइलिंग करायचं. ही कामं सगळी त्या दिवशी करतात. त्याला हार घालतात. त्याच्यावर आपलं पोट आहे ना, यंत्र नाही चाललं तर काय होणार? आपण उपाशी राहू, पैसे कसे मिळतील? म्हणून त्या यंत्रालाही आपण देव मानतो, की त्याच्यामुळे माझे जीवन चाललेलं आहे आणि त्याची पूजा करतो. मी सुद्धा माझ्या पेनाची पूजा करते, कारण पेन हे माझं शस्त्र आहे, माझं लिहिण्याचं साधन आहे. म्हणून या दिवशी मी माझ्या पेनाची पूजा करते. या दिवशी पर्टिक्युलरली आपल्याकडे सरस्वती मातेची पूजा करतात. आम्ही लहान होतो ना, तेव्हा आम्हाला आमच्या बाई, आमचे टीचर सांगायच्या, "उद्या येताना पाटीवर सरस्वती काढून आणा." मग आम्ही पाटीवर सरस्वती काढून न्यायचो, पाटी स्वच्छ धुवून वगैरे. त्याच्यात बाजूला 2 समया काढायचो, फुलं काढायचो आणि आम्हाला आमच्या बाई सांगायच्या, की "येताना हळद, कुंकू ह्याच्या छोट्या-छोट्या पुड्या करून आणा, साखर आणा, अक्षता आणा." आता अक्षता म्हणजे काय? हं, ते मी तुम्हाला सांगते. तर अक्षता म्हणजे नुसते तांदूळ नव्हे. नाही. अक्षता म्हणजे जे तुटलेलं नाही ते, अखंड. तर आपण ते तांदूळ घ्यायचे, निवडायचे आणि त्याच्यातल्या अखंड जे तांदूळ असतात, जे तुटलेले नसतात, ते घ्यायचे. त्याला आपण अक्षता म्हणतो आणि त्याला गुलाल किंवा कुंकू लावायचं आणि असं ते रंगीत करून द्यायचं. कधीही अक्षता पांढऱ्या नसतात. हे लक्षात ठेवा बाळांनो. अक्षता नेहमी रंगीत करायच्या असतात आणि मग त्या व्हायच्या असतात. तर ह्या तांदूळांना अक्षता म्हणतात. त्या दिवशी आपण तांदूळ वाहा नाही म्हणत. काही जण बोलतात, तर हे तुम्हाला सांगून ठेवते, त्याला अक्षता म्हणतात आणि अक्षता कायम रंगीतच असाव्यात. आम्ही लहान होतो तेव्हा आमची माहिती आहे ॲडमिशन पण शाळेमध्ये दसऱ्याच्या दिवशी व्हायची. आता काळानुरूप सगळं बदललंय, रूल्स अँड रेग्युलेशन बदललेत. तर ॲडमिशन घ्यायचे डेट्स पण बदललेले आहेत. पण मला स्वतःला माझ्या आईने दसऱ्याला शाळेत घातलेलं आहे आणि त्यावेळेला सगळ्यांना दसऱ्यालाच शाळेत घालायचे. या दिवशी आपण सरस्वती मातेची पूजा करतो. त्याचप्रमाणे आपल्या शस्त्रास्त्रांची पण पूजा करतो. जसं मी तुम्हाला म्हटलं आपल्या यंत्राची पूजा करतो, तसं घरात असलेल्या शस्त्रास्त्रांची पण पूजा करतो.
आता आपल्या घरात काय असतं? सर्वसामान्य माणसाकडे काही नसतं, पण भाजी कापायला विळी असते, सुरी असते, त्याच्यानंतर नारळ फोडायला कोयता असतो. तर आपण वर्षभर त्याच्याकडे बघत नाही. ह्या निमित्ताने आपली शस्त्र साफ होतात. याचंही सगळं मी तुम्हाला कारण सांगेन व्यवस्थित. तर ती शस्त्र त्या आदल्या दिवशी चांगली घासून, पिसून अगदी त्याला धार काढून तिथे चांगलं एक वस्त्र अंथरायचं आणि त्या वस्त्रावरती शस्त्र ठेवायची. त्याला हळद-कुंकू व्हायचं. या निमित्ताने आपण शस्त्र पाझरवतो बाळांनो. पाझरवणे म्हणजे धार काढणे. वस्त्राला याला शस्त्राला धार काढणे. नाहीतर ती बोथट होतात. त्याचा काही उपयोग नाही होत. शस्त्राला धार तर पाहिजे ना. आपले प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात गेले, 14 वर्ष त्यांना वनवास दिला होता ना त्यांच्या आईने, तर ते रावणावर विजय मिळवून दसऱ्याला परत आले. त्याचा हा जन्मोत्सव आहे. सॉरी, जन्मोत्सव नाही, आनंदोत्सव आहे. त्या दिवशी वाईटावर चांगल्याने मिळवलेला हा विजय आहे. म्हणून हा दसरा आपण साजरा करतो. पांडव सुद्धा जेव्हा वनवासात गेले, तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांना 13 वर्षाचा वनवास दिला होता आणि 1 वर्ष म्हणजे टोटल 14 वर्ष दिला होता. पण 13 वर्ष वनवास आणि 14वं जे एक शेवटचं वर्ष होतं, ते अज्ञातवासात घालवायला सांगितलं होतं. आता अज्ञातवास म्हणजे काय? तर अज्ञातवास म्हणजे त्यांनी भूमिगत राहायचं. त्यांनी कुठेही राहिले ना, तरी त्यांनी ओळखू यायचं नाही. समजा त्यांनी जर ओळखलं, ज्या कौरवांनी त्यांना शिक्षा दिली होती, त्यांनी जर ओळखलं हा भीम आहे, हा नकुल आहे, तर त्यांना पुन्हा 14 वर्षाचा वनवास देणार होते ते. तर आता शस्त्र जर जवळ ठेवली, तर ते कळणार ना. आपले प्रभू रामचंद्र काय किंवा पांडव काय वनवासाला गेले, तेव्हा जाताना त्यांनी काय केलं माहिती आहे? आपली राजवस्त्र सगळी काढून ठेवली. भरजरी वस्त्र होती, ती काढून ठेवली. आता तरी आपल्या कपड्यांना जर असते ना, ती खोटी असते. पण त्यावेळेला बाळांनो, प्युअर सोन्याची जर असायची. सोन्याच्या तारा केलेल्या असायच्या आणि त्याने ती वस्त्र विणलेली असायची. तर ती वस्त्र त्यांनी घरात काढून ठेवली. साधी वस्त्र नेसली. त्याच्यानंतर डोक्यावरचा राजमुकुट, नंतर हाताला बघा ते असे बाजूबंदासारखं वगैरे लावलेलं असायचं ते सगळं, गळ्यातले हार-बीर काढून ठेवले. आपल्या सीतामातेनी पण सगळे दागदागिने काढून ठेवले आणि त्यांनी साधी वस्त्र नेसली, परिधान केली. डोक्याला ते असं इकडे आंबाडा बांधला होता, त्याच्यावर पण रुद्राक्षांच्या माळा बांधल्या. बघा काहीतरी आणि मग ते वनवासात गेले. पण जाताना त्यांनी आपली शस्त्र ठेवली नाहीत. स्वसंरक्षण करायला नको का? संकट सांगून येतं का? "हां रे, मी येतो आता तुझ्याकडे." असं कधी संकट बोलतं का? संकट अचानक येतं आणि आलं तर कधीतरी चारी बाजूनी संकट येतं, असं होतं. म्हणून माणसाने नेहमी सावध राहिलं पाहिजे. हे आपल्याला आपला दसरा सांगतो. तुम्ही सावध राहा. तुमच्या शस्त्राला गंज येऊन देऊ नका. ते चांगली घासून, पुसून, धार काढून ठेवा. तुम्ही काश्मीर फाईल्स बघितलात का? नसेल बघितलं तर बघा. बघा तेव्हा त्या ब्राह्मणांवर कसे अत्याचार झाले, त्यांना कसं मारलं आणि ते ब्राह्मण रडत बसले. का रडत बसलात? तुम्ही भाजी तर खात होतात. चला, मांसाहार करत नव्हतात मान्य मला. पण भाजी तर खात होतात, भाजी तर कापत होतात. मग ते सुऱ्या, कोयते वापरायचे ना तेव्हा. वापरायचे ना. घरात नारळ फोडत होतात. तर नारळ फोडण्याचा जो कोयता होता त्याला धार करून ठेवायची होती ना. वापरायचं होतं ना. तर तसं आपल्यावर संकट कधी कुठून येईल हे माहीत नाही. तेवढ्यासाठी शस्त्र पाजरवून ठेवायची. बाळांनो, तुम्हाला माहिती आहे आपले बाळासाहेब ठाकरे, आता हे या रामायणातल्या गोष्टी झाल्या. पांडवांनी पण काय केलं, जेव्हा ते अज्ञातवासात गेले ना, त्यावेळेला आपली शस्त्र शमीच्या आणि आपट्याच्या झाडात लपवून ठेवली. आणि जेव्हा त्यांनी ती शस्त्र काढली, त्यावेळेला त्यांनी त्या शमीच्या आणि आपट्याच्या झाडाला नमस्कार केला आणि थँक्स बोलले. आता ह्या झाल्या पुराणातल्या गोष्टी. पण आत्ता चालू काळातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. जो काळ तसा वाईट होता, आजही काळ तेवढाच वाईट आहे. काय सगळीकडे चांगली माणसं नाहीयेत. तेव्हा प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे. हे आपला दसरा सांगतोय. आपले बाळासाहेब ठाकरे, ते नेहमी मुलींना म्हणायचे, नेहमी, "तुम्ही पर्समध्ये पावडर, लिपस्टिक ठेवण्यापेक्षा पर्समध्ये एक मसाल्याची पुडी ठेवा. तुम्हाला वाटलं आपल्यावर संकट आहे, कोणी आपल्याला काही छेडछाड करतंय, काय करतंय, सरळ मसाला काढा आणि त्यांच्या डोळ्यात फेका.
ते शस्त्रच झालं ना एक प्रकारचं. आणि ही सावधानता आहे. मी तुम्हाला सांगते, काही घाबरू नका. पाकिटात तुमच्या पर्समध्ये लिपस्टिक, पावडर, काजळ हे ठेवण्यापेक्षा स्वतःचं स्वसंरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या पर्समध्ये मसाला ठेवत जा. एखादं शस्त्र बाळगत जा. वेळ पडला तर मारायचं समोरच्याला, मरायचं नाही. मारायचं. सरळ तो मसाला डोळ्यात फेकायचा आणि स्वतःची सुटका करून घ्यायची. तुम्ही अमिताभ बच्चनजी यांचा अ, हा पिक्चर बघितलात का? अमर अकबर अँथोनी. त्याच्यात सुद्धा अमिताभ बच्चन एका ठिकाणी असे फसतात त्यांच्या दुश्मन लोकांच्या गराड्यात. आता काय करणार? ते एकटे आणि हे लोकं एवढे भरे ते त्यांचा अँग्री यंग मॅन ही त्यांची छबी होती. पण एकटा माणूस जरी असला तरी शेवटी युक्तीने घ्यायला पाहिजे ना काम. 4 लोकांपुढे काय करणार? त्यांना डायनिंग टेबलवर बसवलेलं असतं. हे बघतात इकडे-इकडे. अरे बापरे! आता काय करायचं? ते घेतात डायनिंग टेबलवर बघा मी अशा बाटल्या असतात सॉल्टच्या, मिरपुडीच्या, मसाल्याच्या. ते घेतात. त्या माणसांना वाटतं हा खायला घेतोय. घेतात तो मसाला असा हातावर टाकतात आणि तिथे मोठा असा टेबल फॅन लावलेला असतो. ते मोठे फॅन असतात ना ते आणि तिथे असा हात धरतात. नुसता हात धरतात. तो मसाला सगळा जो उडून जातो, तो समोरच्यांच्या डोळ्यात आणि मग हे फायटिंग करतात आणि तिकडनं सुटून येतात. तर अशा ह्या ट्रिक वापरा. आपला दसरा हेच शिकवतो, की सगळ्यांनी सावध राहा. शस्त्र वापरायला शिका. नुसतेच शस्त्र बाळगू नका. स्वतःच्या जीवावर बेतलं, वापरायची शस्त्र. तर आज आपण आपल्या ह्या दसऱ्यापासून काय शिकलो हे लक्षात आलं का तुमच्या? हं? बाळांनो शिका, स्वसंरक्षण करा. मुलींना तर ह्याची खूप गरज आहे, स्वसंरक्षणाची. आता घरात वृद्ध माणसं पण असतात कधीतरी, एकटी माणसं असतात, बायका एकट्या असतात. त्यांनाही मी सांगते, कधी कोणी दारात येतं, पाणी द्या सांगतं आणि घरात घुसतात वगैरे. तुमच्या हातात शस्त्र नसेल तरी ठीक आहे, पण तुमच्या घरात किचन तर आहे. किचनमध्ये अगदी मॉड्युलर किचन करायची काही गरज नाही. हल्ली फॅशन निघाले. मॉड्युलर किचन करायची सगळी भांडी आतमध्ये टाकायची. अरे ठेवा ना भांडी थोडी वर राहिली तर काय बिघडतं? किचन आहे, किचनमध्ये भांडी ही असणारच. समजा तुमच्यावर असा काही प्रसंग आला, भले तुम्ही प्रतिकार करू शकला नाहीत ना, तर निदान एक-एक भांडं घ्या आणि जोरजोरात जमिनीवर आपटा, जोरजोरात जमिनीवर आपटा. असा आवाज ऐकून बरोबर शेजारची-पाजारची माणसं येतात, की काय चाललंय हे? आणि ही युक्ती एका इन्स्पेक्टरनी एकदा टीव्हीवर मुलाखतीत सांगितलं होतं, की बायकांनी असं करावं. तर हे असं सावध राहण्याचे तरीके आहेत. आपला दसरा आपल्याला हेच शिकवतो, जेव्हा आपण आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा करतो तेव्हा, की तुम्ही शस्त्र गंजून देऊ नका. गंजलेल्या शस्त्रांना चांगली धार काढून ठेवा आणि आपल्या स्वसंरक्षणासाठी वापरायला शिका. मी असं नाही म्हणत कोणावर पण उभा राहा. आपण एकीने राहायला पाहिजे, एकजुटीने राहायला पाहिजे आणि एकमेकांना मदतही करायला पाहिजे. तर बाळांनो, ही अशी दसऱ्याची माहिती तुम्हाला आवडली असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हं? तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. येणारे सगळे दिवस तुम्हाला खूप चांगले जावोत आणि तुम्ही सुरक्षित राहोत हीच देवाजवळ प्रार्थना. दसऱ्याची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.